जास्त खोल नाही आहे विहीर, 6 फूटच खोल आहे फक्त. ही खालच्या साईडला पूर्ण पाणथळ जागा असल्यामुळे सगळ्या बाजूने झरेच झरे आहेत. ही बघा, ही मोठी विहीर बोलतोय मी. मंडळी, मे महिना संपायला आलाय आणि आज तारीख आहे 20 मे आणि पाणी बघा किती आहे. पाणी कितीही उपसलं तरी पाण्याची पातळी काय खाली जाणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट पौरस आंबेकर तुमचं स्वागत करतोय नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता मी टाळसोरीमध्ये आलो आहे. आमची इथे छोटीशी जागा आहे, 2.5 गुंठ्याचा प्लॉट आहे आमचा. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि थोडासा फेरफटका मारण्यासाठी आलो होतो जागेवर. तर म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवूयात. इथून खाली उतार आहे आणि पूर्ण खाली पाणथळ जागा आहे. खाली बऱ्याच विहिरी आहेत. खाली ज्यांची जागा आहे त्यांनी आपापल्या विहिरी खोदल्या आहेत. मे महिन्यात विहिरींना एवढं पाणी आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही की विहिरीला एवढं पाणी कसं काय. पहिले आपण खाली जाऊन विहिरी बघून घेऊयात, मग वरती येऊन आमचा प्लॉट दाखवतो तुम्हाला आणि आम्ही इथे नक्की काय प्लॅनिंग करणार आहोत त्याचा थोडासा अंदाज देईन तुम्हाला. तर इथून आपण आता खाली जाऊया. तत्पूर्वी मंडळी, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला या खाली जाऊया. ह्या साईडला एक छोटी विहीर आहे आणि समोर हे बांधकाम केलं आहे त्याच्या मागे एक मोठी विहीर आहे. छोटी विहीर बघूया पहिले, मग तिकडे जाऊ. ही बघा, जास्त खोल नाही आहे विहीर, 6 फूटच खोल आहे फक्त. ही खालच्या साईडला पूर्ण पाणथळ जागा असल्यामुळे सगळ्या बाजूने झरेच झरे आहेत. आम्ही प्लॉटला कंपाऊंड वॉल केली तेव्हा ह्याच विहिरीचं पाणी बांधकामाला वापरलं. मोठी विहीर बघूया चला आता. इकडे फूटपर्यंत खलाटी आहे आणि ह्या साईडला पण सेम तसंच. मी तुम्हाला फक्त 2च विहिरी दाखवतोय. या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या जागेसाठी विहिरी बनवून घेतल्यात आणि प्रत्येक विहिरीला पाण्याची पातळी जमिनीलगतच आहे. ही बघा, ही मोठी विहीर बोलतोय मी. कळकुटके म्हणून आहे दापोली स्थायिक, त्यांच्या कंपाऊंडमध्ये ही विहीर आहे. मंडळी, मे महिना संपायला आलाय आणि आज तारीख आहे 20 मे. पाणी कितीही उपसलं तरी पाण्याची पातळी काय खाली जाणार नाही. आमचं दापोलीमध्ये फॅमिली माळमध्ये घर आहे. नगरपंचायतचं पाणी येतं नळाला, पण पाण्याची आता परिस्थिती अशी आहे की 6-6 दिवसांनी नळाला पाणी येतं आणि इथे बघा पाणी केवढं आहे. ह्या मे महिन्यात आम्ही जवळपास 4 वेळा पाण्याची गाडी मागवली 1000 लिटरची. तर असे पाण्याचे हाल आहेत. तर इथून आता वर जाऊया आपण. आमचा प्लॉट दाखवतो तुम्हाला. हा आमचा प्लॉट आहे. जागा कळावी म्हणून आधीच आम्ही कंपाऊंड वॉल करून घेतले. भविष्यात घर बांधण्याचा प्लॅन आहे आमचा, त्यामुळे घराचा प्लॅन काढून जोतं बांधून घेतलंय.
घर बांधू तेव्हा आपल्या चॅनलवर व्लॉग्स बघायला मिळतील तुम्हाला. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.